हे गाइस वेलकम टू बॅक माय चॅनल. स्वागत तुमच्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो बघू शकता मी फायनली पुन्हा त्याच लोकेशनवर आलोय ज्या दिवशी आपण फोटोशूट साठी वगैरे आलो होतो. तर बघू शकता पाठीमागं तोच तलाव वगैरे आणि तेच मुलं वगैरे रील साठी पुन्हा आलेले आणि मी फक्त ब्लॉगिंग करतोय बस. मित्रांनो बाकीचे जे मुलं आहेत ना पलीकडे रील साठी गेलेले. मी एकटाच उभं होतो इकडे, मस्त वातावरण वगैरे होतं तर आपण पण जाऊ तिकडे. मित्रांनो बघू शकता याची क्लिप वगैरे बोलून झाली आणि याने शूट वगैरे केले. आता क्लिप कशी आली हे बघताय आणि बघू शकता इथं पुण्याचे वगैरे कोणतरी आलं होतं काल, तर टेंट वगैरे लावलेलं होतं इथं झोपलेलं होतं वाटतं. एक टेंट तिथं काढून ठेवलेलं आहे आणि इथं आहेत ना 4 बाकडे वगैरे टाकून इथं शेकोटीचा आनंद घेतलाय सगळ्यांनी. आणि आता ते गेले तर सध्या त्याच्यावर फिरताय अँड बघू शकता आजूबाजूचं वातावरण. तर मित्रांनो बघू शकता आहोत आता इथं परत क्लिप बोलण्यासाठी जाऊन उभा रेडी झाले. तो गाइस असं खतरनाक एकदम थंडीचं वातावरण असून पण मध्ये एकदम गरमीचं वातावरण वाटतंय. वा खतरनाकच. या तुम्ही पण एन्जॉय करायला इथं. हॅलो बघू शकता किती मस्त वातावरण आहे. तर लोकेशन आहे अभयारण्य टुरिझम. से 15 किलोमीटर दूर पर है. आ सकते हो आप इधर, बहुत अच्छा. आम्ही निघतोय घरी कारण याला पण कॉलेजला जायचं आणि मला पण एक्झाम साठी जायचं. तुम्हाला तर माहितीच माझी एक्झाम चालू आहे सध्या, तर मला पण जायचं कळलं तर आपण भेटूया डायरेक्ट घरी गेल्यानंतरच. नाही कारण वाजत होती गाडी एकदम धड 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 वाजायला लागली. तुम्ही आपण बघू शकता रस्त्यावरच गाडी थांबवली तर तो थोडासा नट आहे ना मी फिट करायला. माझ्याकडे तर पारा वगैरे तर नाही. तर मित्रांनो बघू शकता आपण ना घरी जाता आहे ना इथं गाडीचा एक नट थोडासा ढिला झाला. तुम्हाला नट दाखवतो. हा जो नट दिसतोय ना हा थोडा ढिला झाला होता आणि इथे एक नट आहे तो पण ढिला झाला होता. आपल्याकडे पाना वगैरे नव्हता. नाही ना गाडीचं संतुलन सुटलं आणि माझ्या अंगावर गाडी पडली. मी अजून मला जायचंय पुढे आणि पुढे जाऊन जेवण वगैरे करून मला जायचंय कन्नडला. तर आपण डायरेक्ट आता ना कन्नडलाच भेटू. तर मित्रांनो बघू शकता मी एक पेरू खातोय आणि एक सोबत तोडून पण घेतलंय. रस्त्याने खायला कामेल म्हटलं गाडीवरती. आणि बघू शकता ना पाठीमाग किती मोठमोठे पेरूचे वगैरे आहेत आणि आपली कुत्र बघा ते तिथं उभा आहेत. चल चल हे बघा कशी आलेली आवाज दिला लगेच येत असते माझ्याकडे. तर मग फायनली मी कन्नडमध्ये आलेलो आहे आणि कन्नडमध्ये माझं कॉलेज दिसतच असेल तुम्हाला. तिकडे माझी एक्झाम आहे पण आम्ही आलो आत्ताशी 12 वाजले. आमची एक्झाम 2ला आहेत. खूप टाइमपास केला आहे पण काही टाइमपास जात नाही. मग आम्ही ना वेपर्स वगैरे आणले वैभवने. आता इथं एकदम शांत टेकडीवर वगैरे आलेलो आहे आणि इथं वेपर्स वगैरे खाणार आणि वेपर्स वगैरे खाऊन पण टाइमपासच करणार. तर मित्रांनो आम्ही ना 3-4 पॅकेट आणले होते त्यापैकी 3च खाल्ले गेले वेपर्समध्ये. कारण 2 चिप्स खाल्ले आणि एक व्हील्स होता त्यामधला एक व्हील्स तसंच उरलेला आहे. तर आमच्या जवळ काही संपलं नाही आणि आमचा भुक्कड जो सागर आहे ना तो हालेला नाही तर आम्हाला हे पण पुरले नसते आणि अजून आणून बी पुरले नसते. तर या गाईज तुम्ही पण खा, एक पॅकेट उरलेलं आहे. तर या लवकरच आम्ही. तर मित्रांनो फायनली आमचं आता इथून झालंय कारण 1:30 वाजले आहे. पेपरचा पण टाइम झालाय. चेकिंग वगैरे करतील आपल्याकडे कॉपी वगैरे चालत नाही तर चेकिंग वगैरे होती. तर आता आपण डायरेक्ट जातोय कॉलेजला आणि मी आणि वैभव. चला गाईज आपण भेटू आता पेपर झाल्यानंतर. बघू शकता आता मी आलोय पंपावरती कारण आपली गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपलं होतं. आता मी तिला करतोय फुल. तोपर्यंत तुम्ही पण घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून.
तर मित्रांनो बघू शकता आता पेट्रोल वगैरे टाकून मी ना आजचं ब्लॉग इथंच एंड करतो, कारण मला थोडंसं काम वगैरे आहे घरी पण अर्जंट आणि टाइम पण खूप झालाय बघू शकता पाठीमागे अंधार वगैरे पण आहे. तर मी आजचं ब्लॉग करतो इथेच एंड. तर मित्रांनो आजचं ब्लॉग आहे ना थोडा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचं ब्लॉग करतो इथेच एंड. तर भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर.